एसी करताना हॉस्टेलला होते. रूममध्ये मित्र होता. हे रूममध्ये आले आणि मित्र ढसाढसा रडत होता. यांना टेन्शन आलं की आपला मित्र का रडतोय, एवढा का रडतोय, त्याला विचारत होते. त्यांनी काही सांगायला तयार नाही. हे सिरियस झाले. मित्र म्हणला, अरे पेपर नाही वाचला का? यांनी पेपर बघितलं, पण ह्यांना अशी कुठली गंभीर बातमी, रडण्यासारखी बातमी दिसली नाही. तर ह्यांनी पुन्हा विचारलं, अरे काय झालं, सरळ सांग ना काय झालं. तर मित्र म्हणाला, माधुरी दीक्षितचं लग्न झालं यार. आणि हे हसले मित्रावर. म्हणजे असतं ना माणूस हळवा, आणि वय असतं, नट्या आवडतात. तुम्हाला नाही आवडली का एखादी नटी? म्हणजे कोणती आवड? माझा सध्या संसार व्यवस्थित चालू आहे. नाही, हा जो प्रसंग सांगितला तो खरा आहे. 98 किंवा 99 जे UPSC, हां ते आठवत आहे. मेन्सचा अभ्यास करतो SICला, जिथं आम्ही करायचो. पॅरासाईट होतो. आणि आमची सवय अशी होती की प्रत्येकाचे बसायचं ठिकाण असायचं. तर ते ठिकाण असताना माझा जो मित्र होता, त्याचं नाव सांगू का नको आता प्रश्न, कारण ते वहिनी नाही ऐकलं तर प्रॉब्लेम व्हायचा. नाही पण सर, माधुरी दीक्षित नाव पण वाईट नाही आहे. पंकज बोडखे म्हणून माझा मित्र होता. आता तो कस्टम्समध्ये कमिशनर आहे. टाळ्या एकदा. तर आम्ही जनरली दोघंही उशिरापर्यंत अभ्यास करायचो. माझ्यापेक्षा 1-2 तास तो उशिरा झोपायचा. आम्ही सर्वसाधारणपणे रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत, तो 3-4 अशा रेंजमधला होता. तो उशिरा थोडा 1-2 तास उठायचा. आणि म्हणून अभ्यास सकाळी उठल्यानंतर मी परत अभ्यासाला बसायचो. तर SICमध्ये त्या काळामध्ये AC रूम नव्हत्या, फॅन्स होते फक्त. आता ACs आहेत, म्हणजे लायब्ररी AC आहे, फॅन होते. तर आपण SICमध्ये जर कोणी गेला असताल किंवा कधी गेलात, तर तिथे गेल्यानंतर एंट्री केल्यानंतर पहिला कॉरिडॉर रूमचा येतो हॉस्टेलचा. त्याच्या पुढचं गेलं की मधला कॉरिडॉर येतो, आणि त्याच्या पुढे लायब्ररी आहे. तो लायब्ररी आणि रूमच्या मधला एक कॉरिडॉर असतो. तर त्याच्यामध्ये मी बसायचो तिथं टेबलवरती. आणि तिथं सर्वसाधारणपणे 10-10:30 वाजले असतील, 11. तो आला आणि पाठीमागून असा हात टाकला आणि त्याला रडायला लागला. नेमकं काय, लिटरली मला शॉक वाटला की नेमकं काय झालं असं अचानक. बघितलं तर काय झालंय, तो काय थांबाना गेला. म्हणजे त्यावेळेस मला हे लक्षात नाही की अश्रू आहेत की नाही, पण तो आवाज करत होता. अरे मग काय झालं, काय सांगू म्हणे तुला. मला भीती वाटायला, नेमकं काय झालंय ते म्हणजे कळायला नाही गेलं नेमकं काय. ऑब्व्हियसली अचानकपणे मी अभ्यासात गुंग, तू काहीतरी सांगतोय. मग तुम्ही सांगितलं पेपर वाटला का, म्हणलं नाही आहे. म्हटलं काय झालं. मग तुम्ही जो डायलॉग मला की अरे माधुरीचं लग्न झालं. म्हटलं मग काय झालं. आता असं म्हणल्यानंतर तो आणखी जास्त हे झाला. अरे माधुरी म्हणजे माधुरी दीक्षित. म्हणलं अच्छा अच्छा, तिचं झालं ना. म्हणलं हरकत नाही, म्हणलं काही अडचण नाही. तर असे प्रसंग आमच्यामध्ये आलेले आहेत. आता मला कोण आवडत होतं याची डेअरिंग मी नाही करणार सांगायला की आता. नाही सर, काय झालं, तुमचा प्रवास वाचताना, समजून घेताना सगळीकडं मित्रच दिसत आहेत. तो मित्रत्व मी जपतो कायमस्वरूपी. नाही, मी मित्रांबद्दलच मैत्रिणीबद्दल पण काही. त्यासाठी वेगळं पुस्तक लिहावं लागेल आता. मला नाही वाटत